नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज शनिवार असल्यामुळे सगळी साफसफाई म्हणजे जाडे वगैरे जे होते ते काढायचे होते, तर त्यामुळे देवपूजेला जे आहे थोडा उशीर झाला। तर आता देवपूजा करून घेतलेली आहे। 9 वाजलेले आहेत, तर 9 पर्यंत मग देवपूजा वगैरे जी होती ती करून घेतलेली होती आणि जाडे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतलेले होते सकाळी। तर कारण धूप वगैरे रोज जाळला जातो ना, त्याच्यामुळे जाडे लवकर होतात घरामध्ये धूपमुळे। तर म्हणून मग आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा काढून घेते। मागच्या शनिवारी बाहेर गेलेले असल्यामुळे काही काढले नव्हते, तर आज म्हटलं सुरुवातीला अगोदर जाडे वगैरे जे काढायचं काम आहे ते करून घेऊया आणि मग देवपूजा वगैरे करते, कारण धूळ वगैरे उडते त्यामुळे। त्यानंतर मग देवपूजा केलेली होती। तर ह्या वेळेस ना मी डीमार्टमधूनच देवपूजेचं जे साहित्य आहे ते आणते, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं। तर अगरबत्ती जी आहे ना ती पायनॅपल फ्लेवरची आणलेली आहे मी यावेळेस। दरवेळेस चंदन मोगरा अशाच आणते रोज अशा, पण ह्या वेळेस मग मी पायनॅपलची आणून बघितली, तर म्हटलं कसा सुगंध येतो, तर पण छान येतो सुगंध, मस्त वास येत आहे। तर कारण सिद्धी पण बाहेरून आली ना, ती पण सांगत होती की मम्मा मस्त वास येत आहे, बोलतं अगरबत्तीचा बाहेरपर्यंत छान वास येत होता। तर असो मस्त आजची अशी छान देवपूजा वगैरे जी होती ती झालेली आहे। आता आपल्या कामांना सुरुवात करूया, तर चला। तर आज बाहेर थोडं ऊन वाटत होतं आणि बेडशीट वगैरे जे होते ते धुवून घ्यायचे होते मला। तर आज बेडशीट वगैरे धुवून घेतले आणि मशीनमध्ये स्पिन करून घेतलेले होते। तर कपडे वगैरे वाळत घालून देत आहे। मस्त छान आमच्या इकडे ना चिमण्यांचा आवाज वगैरे येतो, व्हिडिओमध्ये तुम्हाला येतच असेल। तर असो पावसाळ्याचे ना कपडे वगैरे सुकवण्याचीच खूप बोंब होऊन जाते, कारण पाऊस सतत चालू असल्यामुळे। पण मशीनमध्ये स्पिन केले तर थोडा बऱ्यापैकी फरक वाटतो। तर अधूनमधून ऊन पडलं की मग सुकून होऊन जातात आणि घरात पण जरी फॅन खाली टाकले तरी पण कपडे जे आहेत ते व्यवस्थित सुकतात। तर बेडशीट वगैरे किंवा देवांचं वगैरे जे धुवायचं असलं ना, तर मी हॉलच्या गॅलरीमध्ये सुकवायला टाकते आणि बाकीचे जे आहेत कपडे ते बेडरूमच्या गॅलरीमध्ये सुकवायला टाकते। तर असो बेडशीट वगैरे वाळवायला घालून तिकडच्या बाल्कनीमध्ये गेली, तोपर्यंत आपला पाऊस धावा जो होता तो चालू झालेला होता। असो पाऊस त्याचं काम करत आहे, आपण आपलं काम करायला हवं। तर म्हटलं चला तोपर्यंत तुम्हाला दाखवूया की पाऊस येत आहे। आणि कपडे वगैरे वाळत घालून झाल्यानंतर मग केलेली होती स्वयंपाकाला सुरुवात। तर शनिवारचा व्हिडिओ आहे आणि रविवारी कसं मुलांना सुट्टी वगैरे असली तर मग थोडी कामांची धावपळ वगैरे सकाळी आणि थोडंसं आरामात रुटीन जे आहे ते चालू असतं, त्यामुळे जरा व्हिडिओला उशीर झाला। म्हणून मग म्हटलं चला आता संध्याकाळच्या टायमिंगला जो आहे व्हिडिओ टाकून देते। तर एडिटिंग वगैरे मी कालच करून ठेवलेली होती, पण वॉइस ओव्हर करायचा राहून गेलेला होता, तर त्यामुळे मग सकाळी नाश्ता वगैरे कामांच्या गडबडीमध्ये मग जरा व्हिडिओ वगैरे जो आहे तो टाकला गेला नाही। तर त्यासाठी मग मी सुरुवातीला जे आहे ते कांदा वगैरे जो होता तो कट करून घेतलेला होता आणि आज जरा शॉर्टकट म्हटलं तर कांदे भाजायचे होते, तर कढईमध्येच भाजवायला ठेवले। पण स्टीलची कढई असल्यामुळे कसं खाली करपून जाते, पण टाकल्यामुळे म्हटलं चला आता करूनच घेते याच्यामध्ये। तर कांदा आणि टोमॅटो जे होता तो भाजून घेतलेला होता। आणि एका ताईची कमेंट होती की मला किती मुलं आहेत ताई तुम्हाला, तर मला 2 मुले आहेत। मी सुरुवातीला ना वैभवचं नाव वगैरे घ्यायची व्हिडिओमध्ये, तर वैभव म्हणजे माझा पुतण्या होता मोठा, तो माझ्याकडे राहत होता। पण आता त्यांची 10वी वगैरे झाल्यानंतर मग तो आता गावाकडे शिफ्ट झालेला आहे। तर मला 2 मुली आहेत। तर त्या ताई माझ्या रेग्युलर आहेत, म्हणजे खूप आधीपासून माझा व्हिडिओ जो आहेत ना त्या बघत आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना पण वाटलं असेल की, आणि मी आधी म्हणजे किती मुलं आहेत वगैरे तसं काही सांगितलेलंच नव्हतं तुम्हाला, पण ती ताई माझी व्हिडिओ म्हणजे आधीपासून बघते, त्यामुळे म्हटलं 2 मुली आहेत मला सांगून द्यावा आपण पण कन्फर्म। तर असो आज मला उडदाची डाळ बनवायची होती, तर कांदा टोमॅटो लसूण वगैरे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपले रेग्युलर जे मसाले असतात ते घातलेले होते। आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडी बाजरीचं पीठ घातलेलं आहे। आमच्या इकडे ना मसाल्याच्या भाजीमध्ये बाजरीचं पीठ घालतात थोडं, त्याच्यामुळे जी मसाल्याची भाजी आपण बनवतो ना ती छान होते। तर पीठ जे आहे ना ते व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी आपण वाटून घेतलेला मसाला घातलेला आहे। मसाला छान असा व्यवस्थित असा मिक्स करत राहिलो ना त्याला, तर मग छान तेल वगैरे जे आहे ते आपल्या भाजीला आणि किंवा मसाल्याला जे आहे ना ते सुटतं। तर व्यवस्थित छान असा मसाला जो होता तो मिक्स करून घेतला आणि कमी गॅसवर तो परतत होता। इकडे बघा
कढीपत्त्याचं जे झाड आहे ते किचनच्या बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे, कारण इथल्या इथं घेण्यासाठी पण आपल्याला बरं पडेल म्हणून मी इकडच्या बाल्कनीमध्ये त्याला शिफ्ट केलं आणि त्याच्यामध्ये जे मोठं झाड वाढलेलं होतं ते कट करून घेतलं आणि थोडं छोटं त्याच्यात लावलेलं आहे. तर कावडे म्हणजे पक्षी वगैरे येतात तिथं आणि मला वाटतं कढीपत्ता खातात वाटतं ते, त्यासाठी येतात. तर असं म्हटलं तुम्हाला दाखवावं तर दाखवलेला व्हिडिओ चालू असताना. मसाला भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी उडदाची डाळ मी थोडी हळद घालून शिजवून घेतलेली होती ती घातलेली आहे आणि पुरेसं पाणी घालून चवीनुसार मीठ वगैरे घातलेलं आहे. उडदाची डाळ आज बनवलेली होती आणि त्याच्यासोबत मला बनवायच्या होत्या बाजरीच्या भाकरी. तर बाजरी दळून आणलेली होती आणि बाजरीच्या पिठाचं कसं असतं, लवकर ते संपवावं लागतं कारण जास्त दिवस टिकत नाही बाजरीचं पीठ, म्हणजे कळवट लागते भाकर जास्त दिवसाचं जर पीठ असलं तर. म्हटलं चला आज बाजरीच्या ज्या भाकरी आहेत त्या बनवून घेऊया. तर तुमच्या ज्या कमेंट आहेत ना त्या वाचून खरंच खूप छान वाटतं की एका ताईंची पण कमेंट खूप छान असते की बोलणं छान आहे वगैरे असं, किंवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर खूप म्हणजे मनाला काहीतरी म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा जो उत्साह आहे ना व्हिडिओ वगैरे बनवायचा, तर तुमची कमेंट मला ज्या वेळेस येते ना त्यावेळेस वाटतं की अरे हो आपले व्हिडिओ जे आहेत ते लोकांना आवडत आहेत किंवा नवीन नवीन अशाच पद्धतीने आपण चांगले जे व्हिडिओ जे आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करूयात. असं ज्या वेळेस तुमच्या कमेंट वाचते ना तेव्हापासून तो उत्साह जो आहे तो वाढत असतो, कारण व्हिडिओंना बरेचसे व्ह्यूज वगैरे असतात. पण सबस्क्राईब जर तुम्ही अजूनही करत नसाल ना तर प्लीज खरंच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करण्यासाठी कुठलंही आपल्याला चार्जेस वगैरे काही द्यावे लागत नाही, अगदी आपल्या फोनमधून मोफत असतं ते. तर खरंच आणि कमेंट तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर कमेंट नक्की करत जा, त्यामुळे म्हणजे तुमच्यातलं पण मला कळतं की तुम्हाला काय बघायला वगैरे व्हिडिओ वगैरे आवडत आहे किंवा नाही. जसं की देवपूजा मागे एका ताईने टाकलेलं होतं की देवपूजा वगैरे रोज दाखवायची आणि गंध वगैरे जो आहे तो गळ्याला पण लावत जा असं. तर देवपूजा जी आहे ती मी दाखवण्याचा प्रयत्न करते रोजच्या व्हिडिओमध्ये सकाळची. तर आजही दाखवलेलीच होती, मस्त छान अशी देवपूजा वगैरे झालेली होती सकाळी. तर रोज व्हिडिओ वगैरे बनवा किंवा अपलोड करण्यामध्ये एडिटिंग त्याच्यामध्ये भरपूर सारा वेळ जातो, तर बरीचशी कामं जी आहेत ती राहून जातात किंवा बरीचशी कामं ती होतातही. तर तीच मला आज पूर्ण करून घ्यायची होती. त्यासाठी स्वयंपाक वगैरे जो होता तो पटकन मी उरकवून घेतलेला होता. सकाळी नाश्ता वगैरेचं काही दाखवलेलं नव्हतं तुम्हाला. तर असं मस्त छान गरमागरम बाजरीच्या भाकरी वगैरे तयार झालेल्या होत्या आणि उडदाची डाळ बनवलेली होती मसाल्याची. जेवण वगैरे झाल्यानंतर पटापट सगळं किचन वगैरे जे होतं ते आवरून घेतलं आणि घरातली बाकीची जी कामं होती ती पटापट आवरून घेतलेली होती. आणि त्यानंतर मग माझं जे पेंटिंग काम तुम्हाला सांगितलं ते म्हणजे हे ब्लाऊज वगैरे शिवण्याचं. बरेच दिवस झाले मी कटिंग करून ठेवलेलं होतं, पण तुम्हाला दाखवलेलंच होतं मागे एका व्हिडिओमध्ये, पण शिवायचं जे आहे ते राहून गेलेलं होतं. तर म्हटलं चला आज काही करून मला ब्लाउजांचं काम जे आहे ते कंप्लीट करून घ्यायचे, कारण पुढे आता सणवार वगैरे येत आहेत. तर मग किती आपल्याजवळ साड्या वगैरे असल्या तरी नवीन असल्या म्हणजे ते आपल्याला पाहिजेच असतात. तर त्यामुळे म्हटलं चला आज काही करून ब्लाउजांचे जे काम आहे ते करून घेते. तोपर्यंत शनिवारी कसं या मॅडम दुपारी सकाळी लवकर घरी आलेले असतात, तर त्यांचं हे काम चालू होऊन गेलेलं होतं. आमची छोटी मॅडम आहे ना वेदू, तिचं दुपारी मी काही करत असली का हे असं चालू होऊन जातं. मस्तपैकी छान कांदा वगैरे कट करून घेतलेला होता, टोमॅटो कट केला आणि थोडी हिरवी मिरची कट केलेली होती एक, आणि मस्त अशी भेळ वगैरे बनवून घेतली आणि दोघींनी खाल्ली, मलाही घेऊन आल्या. ती असं नेहमी तिचं लहानपणापासूनच आहे, काही ना काही शांत वगैरे असले की घरात काहीतरी पराक्रम होत आहे असं समजूनच जायचं. तर तेच तिने केलेलं होतं. मस्त भेळ बनवून आणलेली होती आणि मलाही घेऊन आलेली होती. मग शिवता शिवता मी भेळ वगैरे खाल्ली आणि परत ब्लाऊज वगैरेचा होता तो शिवून घेतलेला होता, कंप्लीट केलेला होता. मटका गळा शिवलेला होता, 2 ब्लाउज काल शिवलेली होती मी. संध्याकाळच्या टायमिंगला झाडू वगैरे मारून झाल्यानंतर नित्य देवपूजा जी होती ती संध्याकाळची झालेली होती. सकाळी तुम्हाला दाखवलेली असल्यामुळे संध्याकाळची देवपूजा वगैरे काही दाखवली नाही. मग आपली स्वयंपाकाची सुरुवात. तर रोज काय बनवावं रोजचंच टेन्शन असतं की काय बनवू स्वयंपाकाला. त्यासाठी मग आज मला बनवायची होती, म्हटलं दुधी भोपळ्याचे जे पराठे आहेत ते बनवून घेऊया. तर सुरुवातीला भोपळा जो होता तो किसून घेतला आणि कांदा पण मी याच्यामध्ये किसूनच घालते, कट करून घेण्यापेक्षा मग किसलेला मला बरा वाटतो, त्यामुळे मग कांदा पण किसून घेतला. काही जणी कांदा कट करून पण घालतात दुधी भोपळ्यांच्या पराठ्यांमध्ये. तर असू द्या, कांदा वगैरे कट करून झाल्यानंतर मग लसूण बारीक ठेचून घेतलेला होता तो घातलं, हळद घातली, लाल तिखट, ओवा हाताने क्रश करून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडं बेसन पीठ घातलेलं आहे आणि आपलं गव्हाचं पीठ घालून 1 वाटी जे आहे ते ज्वारीचे पीठ घातलेलं आहे. तर याच्यामध्ये ना पाणी वगैरे घालायचं नाही, कारण त्याच्यातनं पाणी घातलं म्हणजे कणिक जी आहे ती पातळ होत जाते, कारण भोपळ्याला आधीच पाणी सुटतं, त्यामुळे
पाणी वगैरे घातलेलं नव्हतं, तसंच पाणी न घालता जे आहे ते कणिक होती ती मळून घेतलेली होती मी. कणिक मळून झाल्यानंतर मग आता पराठे जे आहेत ते लाटून घेते. घरामध्ये सगळ्यांना पराठे जे आहेत ते सगळे आवडीने खातात आणि भाजी वगैरे बनवली तर इतकी कोणाला आवडत नाही, मग शक्यतोवर सुकी वगैरे भाजी जी आहे ती बनवावी लागते. तर म्हटलं चला पराठे जे आहेत ते लाटून घेऊया. पाणी न घालता जरी हे कणिक मळून घेतले ना तरी पण जे पीठ आहे ते जरा पातळच होत जातं. पराठ्यांसोबत मी हिरवी मिरचीचा ठेचाच बनवते. बारीक हिरव्या मिरच्या असल्या तर मग शेंगदाण्याचं कूट घालून जे आहे तो ठेचा बनवून घेत असते आणि जाड मिरच्या जर असल्या तर मग मिरच्या भाजून मस्त छान गावाकडे जसा बनवतो थोडं लसूण किंवा कोथिंबीर घालून तसा ठेचा जो आहे तो बनवून घेत असते. तर मस्त छान पराठे वगैरे कोणी कोणी दही वगैरे पण खातं, पराठ्यांसोबत आवडतं, पण शक्यतो रात्रीच्या वेळी जे आहे ते दही खाऊ नये असं म्हणतात. त्यामुळे मग ठेचा जो आहे तो बनवलेला होता. तर अगदी झटपट वगैरे जो आहे तो स्वयंपाक माझा झालेला होता, कारण मग ब्लाऊज वगैरे पण 2 ब्लाऊज शिवलेली होती, त्यामुळे जरा स्वयंपाकाचा पण मला कंटाळाच आलेला होता. पण तरी म्हटलं चला आता जे शॉर्टकटच आपण थोडंसं मारूया आणि मस्त छान सगळ्यांच्या आवडीचे दुधी भोपळ्याचे जे पराठे आहेत ते करून घेऊया. तर सुरुवातीला तवा तापलेला होता, तर मिरच्या ज्या होत्या त्या भाजून घेतलेल्या होत्या आणि मग आता मस्त पराठे वगैरे भाजून घेते. हे पराठे ना गरम गरम खायलाच चांगले वाटतात. जसे तव्यावरून उतरले ना एकेकाला वाढून दिले ना तर मग छान असतं, पण आमच्या इकडे सगळे सोबतच बसतात. जर म्हटलं ना की उतरवून सगळ्यांना पटपट देते मी आणि नंतर खाते, पण असं कोणीच नको म्हणतात सगळे की सोबतच बसूया. त्यामुळे मग सगळे एकदाच लाटून ठेवावे लागतात आणि आमच्या मम्मीकडे आम्ही तसंच करायचो. जर मम्मी लाटत असली ना तर मग एकेकाला देत होते आणि सगळे मस्त छान जेवण वगैरे गरमागरम धपाटे जे होते ते खात होतं. आमच्या इकडे यांना धपाटे म्हणतात, पण धपाट्यांची जी पद्धत आहे ती वेगळी. मला इकडे आल्यानंतर कळलं की धपाटे जे आहेत ते आपण थापून वगैरे बनवतात, त्यांना धपाटे म्हणतात, पण तिकडे गावाकडे यांना धपाटेच म्हणतात किंवा मेथीचे वगैरे पण करतो ना त्यांनाही धपाटेच म्हणतात. तर असं एक प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते बोलायची. तर मस्त छान हिरवी मिरचीचा ठेचा सोबतच लोणचं, काकडी, बीट आणि गरमागरम सगळ्यांच्या आवडीचे धपाटे. तर असो मस्त असा काल रात्रीचा छान जेवणाचा बेत होता. तर ब्लाऊज कधीचे कट करून घेतलेले होते, शिवायचा मुहूर्त आज निघाला शेवटी. तर मस्त शिवलेत आणि मागे असा मस्त लटकन लावलेले आहेत. तर डबल याचं हे आलेलं आहे सध्या, डबल लटकन लावतात तर तसं लावलेलं आहे. आणि एक आपला असा साधा शिवलेला आहे गळा, साधाच एक, कारण डेली वेअरच्या साड्या आहेत, एवढं काही हे नाही आहे त्याच्यामुळे मग साधे शिवलेले आहेत. कारण गावी वगैरे गेली तर मग डेली साडीच घालावी लागते तिकडे, त्यासाठी मग सिंपलच कडे घेतले आहेत. आणि स्वामींसाठी मस्त अशी शाल जी आहे ती शिवून घेतलेली आहे. थोडा कापड होता त्याच्यामध्ये, मग अशी जे माझ्याकडे नवीन कापड आलं ना तर त्याच्यात मग मी अशी शाल जी आहे ती शिवून ठेवते. तर मग आता ही व्हिडिओचा इथेच एंड करते. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.